नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित एक रहस्य आहे आणि जे नामांकित रुग्णालयामधील प्राध्यापकसुद्धा त्यांच्या रुग्णांना कधीच सांगत नसतील असं रहस्य आहे। आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रचलित समजुतीपेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे, ज्यात थेट वेदना होत असलेल्या भागावर पट्टी बांधणं किंवा इंजेक्शन देणं यांचा समावेश असतो। तुम्ही अनेक वर्षांपासून पाठदुखी किंवा गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करत आहात का, की हे केवळ वाढत्या वयामुळे होत आहे? कदाचित तुमच्या वेदनेचे खरे कारण तो भाग नसेल ज्यावर तुम्ही इतके दिवस उपचार करत आहात। आपलं शरीर एका गुंतागुंतीच्या यंत्रासारखं आहे, ज्याचे सर्व भाग एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकत्रितपणे काम करतात। तज्ज्ञ याला कायनेटिक चेन म्हणतात, पण तुम्ही याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही। थोडक्यात, ज्या भागात तुम्हाला वेदना होत आहेत तो भाग म्हणजे मदतीसाठी आक्रोश करणारा एक बळी आहे। तर या वेदनेला कारणीभूत ठरणारा खरा गुन्हेगार अनेकदा शरीरामध्ये इतरत्र असतो। मला स्वतःला 15 वर्षांपूर्वी त्या सत्याची जाणीव झाली। त्यावेळी मी तीव्र गुडघेदुखीने त्रस्त होते। वेदनाशामक गोळ्या घ्यायची आणि डोकेदुखीसुद्धा खूप जास्त वाटायची। एक डॉक्टर म्हणून मी माझ्या रुग्णांना व्यायाम करण्याचा सल्ला देते, पण मला माझ्या वेदनेवर काही उपाय सापडला नाही। मग एके दिवशी माझ्या एका अनुभवाशी सामना झाला, ज्याने माझ्या विचारांना पूर्णपणे हादरवून टाकलं। माझे शेजारी राहणाऱ्या तेव्हा 90 वर्षांच्या असलेल्या जोशी काकू त्यांच्या बागेमध्ये खूप चपळाईने काम करायच्या आणि त्यांनी मला डॉक्टर शिकवले की वेदना ज्या ठिकाणी होते त्या भागाकडे पाहावं। जेव्हा तुम्हाला पाठदुखी असेल तेव्हा तुमच्या पाठीकडे पहा, जेव्हा तुम्हाला गुडघेदुखी असेल तेव्हा तुमच्या डोक्याकडे आणि गुडघ्यांकडे पहा। आधुनिक वैद्यकशास्त्राची ही मर्यादा मला हातोड्यासारखी लागली। तुमच्यासोबतही असं घडलं आहे का, की अनेक रुग्णालयांना भेट देऊनही तुमची वेदना कमी झाली नाही आणि तुम्हाला खूप निराश वाटलं? आज मी तुम्हाला 3 जादुई आणि गुप्त बिंदूंबद्दल सांगणार आहे, जे तुम्हाला वेदनेचे खरे कारण शोधण्यात आणि केवळ तुमच्या बोटांच्या सहाय्याने तुमची वेदना कमी करण्यास मदत करू शकतात। तर जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला पहिला गुप्त बिंदू सांगते, जो तुम्हाला तुमच्या अनेक वर्षांपासून वेदनेतून मुक्त करू शकतो। हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, पण ती जागा तुमच्या मांडीचा पुढचा भाग आहे। तज्ज्ञ या गोष्टीला क्वाड्रिसेप्स स्नायू म्हणतात, जो आपल्या शरीरातील सर्वात मजबूत खांबासारखा असतो, जो आपल्या नितंब आणि बरगड्यांना आधार देतो। जेव्हा हा मुख्य खांब अनेक वर्षांच्या थकव्यामुळे किंवा व्यायामाच्या अभावामुळे खूप ताठर होतो, तेव्हा तो शरीराला बसणारे धक्के शोषून घेण्याची क्षमता गमावतो। याचा थेट परिणाम आपल्या पाठीवर आणि गुडघ्यांवर होतो आणि दाब पडतो, ज्यामुळे तिथे वेदना आणि विकृती निर्माण होते। अलीकडील संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की या मांडीच्या स्नायूंमधील अशक्तपणामुळे ऑस्टिओआर्थरायटिस धोका लक्षणीयरित्या वाढतो। खरं तर वृद्धांमध्ये पडण्याचं हे एक प्रमुख कारण देखील आहे। हे ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही। मी तुम्हाला नोएडाच्या रहिवासी असलेल्या 74 वर्षीय श्रीमती मेहता काकू यांची खरी कहाणी सांगते। त्या पाठदुखीने त्रस्त होत्या। त्यांना दररोज सकाळी अंथरुणातून उठायला 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागायचा आणि वेदना इतक्या तीव्र होत्या की त्या सतत अरे देवा असे म्हणून ओरडायच्या। अर्थात त्यांनी अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या, औषधे आणि पट्ट्या वापरून पाहिल्या, पण त्यांचा परिणाम नेहमीच अल्पकाळ टिकणारा होता। मी त्यांना त्यांच्या पाठीला अजिबात स्पर्श न करण्यास आणि दररोज त्यांच्या मांडीच्या पुढच्या भागाला हळूवारपणे मालिश करण्यास सांगितलं। आणि काय आश्चर्य, अवघ्या 2 मिनिटांमध्ये तिला सकाळी उठायला लागणारा वेळ निम्मा झाला आणि 1 महिन्यानंतर ती तिच्या पाठीच्या आधाराशिवाय परिसरामध्ये फिरू शकली, जो आधार तिने अनेक वर्षांपासून वापरला नव्हता। ती मला रडत म्हणाली, मी अर्धी खात्रीशीर आणि अर्धी साशंक होते। विचार करत होते की पाठदुखीसाठी मी माझ्या मांडीला मालिश का करावी, पण वेदना जादू झाल्यासारख्या नाहीशा झाल्या। तुम्हालाही श्रीमती मेहता यांचा हा चमत्कार तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये अनुभवायला आवडणार नाही का? पुढे व्हिडिओमध्ये मी शरीराचा हा भाग आधारस्तंभ, मांडीचा पुढचा भाग योग्य आणि सुरक्षितपणे कसा शिथिल करायचा हे तपशीलवार समजावून सांगेनच। चला तर मग शरीराचा हा मुख्य आधारस्तंभ, मांडीचा पुढचा भाग योग्यरित्या कसा शिथिल करायचा हे आपण सर्व शिकूया। सर्वप्रथम खुर्चीमध्ये आरामात आणि सरळ बसा। आता ज्या पायाला मालिश करायची आहे तो पाय किंचित पुढे ताणा आणि गुडघा पूर्णपणे सरळ ठेवा। असं केल्याने तुम्हाला तुमच्या मांडीच्या पुढच्या भागावर एक मोठा जाड स्नायू जाणवेल। आपल्याला क्वाड्रिसेप्स स्नायूवर काम करायचं आहे। जागा निश्चित केल्यावर गुडघा सैल सोडा आणि शरीर शिथिल करा।
मालिशसाठी तुम्ही दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांवर ठेवून वापरू शकता किंवा तळहाताचा मऊ भागही तुम्ही वापरू शकता. आता नितंबाच्या हाडाजवळून सुरुवात करून गुडघ्याच्या वरच्या भागापासून खाली हलका दाब द्या. तुम्हाला विशेषतः मध्यभागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तो बिंदू केंद्र माना आणि अंगठ्याने गोलाकार गतीने किंवा हळुवारपणे डावी उजवीकडून फिरवून मालिश करा. इतका दाब द्या की तो किंचित वेदनादायक पण आरामदायक वाटेल. जर तुम्हाला एखादी मऊ जागा जाणवली, तिथे दाब दिल्यावर बरं वाटलं, तर समजावं की हाच तो योग्य बिंदू आहे. तुमच्या शरीरातील तणाव इथेच दडलेला असतो. हा भाग शिथिल करण्यासाठी तुमच्या शरीराने दिलेला हा एक संकेत आहे. म्हणून तिथे काही सेकंदांसाठी हळुवारपणे दाब द्या. एका पायासाठी साधारणपणे 1 ते 1.5 मिनिट आणि 2 पायांसाठी एकूण 3 मिनिटे हा आदर्श वेळ आहे. याचा सराव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे TV पाहताना किंवा रेडिओ ऐकताना या वेळेचा सदुपयोग करा. तथापि काही महत्त्वाची खबरदारी घेणंसुद्धा आवश्यक आहे. सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या तळहाताने हळुवारपणे मांडी कुरवाळून ती गरम करा. यामुळे स्नायू शिथिल होतील आणि मालिश अधिक प्रभावी होईल. हाडावर किंवा सांध्यांवर काहीही थेट दाब देऊ नका. आपण फक्त मऊ स्नायूच्या भागांना लक्ष करत आहोत. तसेच जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर जळजळ टाळण्यासाठी कॅप्सवर हळुवारपणे मालिश करा किंवा थोडंसं तेल किंवा क्रीम वापरा. ज्यांना वेदनेमुळे रात्री चांगली झोप लागत नाही, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 मिनिटांसाठी ही मालिश नक्कीच करून पाहावी. मला खात्री आहे की तुम्हाला तुमचं शरीर आश्चर्यकारकपणे हलकं वाटेल. आणि आता आपण दुसऱ्या गुप्त बिंदूकडे वळूया. ते म्हणजे तुमच्या पायांचे तळवे, जे दररोज तुमच्या संपूर्ण शरीराचा भार सहन करतात. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राचा हजारो वर्षांपासून असा विश्वास आहे की आपल्या पायांचे तळवे हे संपूर्ण शरीराचं एक सूक्ष्म रूप आहेत. शरीराच्या प्रत्येक भागाशी जोडलेले एक छोटेसे विश्व आहे. हे ज्ञान आता आधुनिक विज्ञानाद्वारे सिद्ध होत आहे. आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये 700हून अधिक चेतांत केंद्रित झालेले असतात. त्यांना मालिश करणं म्हणजे संपूर्ण शरीराशी जोडलेलं एक विशाल चेताजाळं चालू करण्यासारखं आहे, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराची नैसर्गिक उपचारशक्ती सक्रिय होते. तळव्याच्या मध्यभागी असलेल्या भागाला आर्च असं म्हटलं जातं, म्हणजेच कमान, जो आपल्या मणक्याशी खोलवर जोडलेला असतो. त्यामुळे पाठदुखीवर त्याचा विलक्षण आराम मिळतो. मुंबईचे रहिवासी असलेले 68 वर्षीय शर्मा काका हे अनेक वर्षांपासून स्लिप डिस्कमुळे होणाऱ्या पाठदुखीने त्रस्त होते. ते 10 मिनिटेसुद्धा सरळ उभे राहू शकत नव्हते आणि त्यांच्या पाठीपासून पायांच्या बोटांपर्यंत विजेचा धक्का बसल्यासारखी वेदना होत असे, ज्यामुळे त्यांना शौचात जाणं देखील कठीण होऊन बसलं होतं. त्यांना 20 वर्ष चालवलेले आपले रेस्टॉरंट बंद करण्यास भाग पडलं होतं. रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र ऑपरेशननंतरही वेदना परत आल्याचं त्यांनी एका मित्राकडून ऐकलं होतं. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीमध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये श्री शर्मा यांनी अनिच्छेने आपल्या तळपायांची मालिश करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. सकाळी उठल्यावर त्यांच्या शरीरातील ताठरपणा कमी झाला आणि काही महिन्यानंतर ते अंघोळ न करता घराबाहेर पडू शकले. आज ते पूर्ण उत्साहाने आपल्या रेस्टॉरंटमध्ये कामावर परतले आहेत. आणि ते हसून म्हणाले, सुरुवातीला लोक माझी चेष्टा करायचे, पाठदुखीसाठी पायांच्या तळव्यांना कोण मालिश करतं, पण हा एक चमत्कार आहे. तुम्ही हे घरी सहज करू शकता. खुर्चीवर बसा, एक पाय दुसऱ्या पायावर गुडघ्यावर ठेवा आणि तुमच्या अंगठ्याने तुम्हाला सोयीस्कर वाटेल तितका दाब तळव्याच्या मध्यापर्यंत द्या. जर तुमचे हात थकले किंवा तुम्हाला जर पाठ वाकवायला त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या मांडीवर एक टेनिस बॉल ठेवून त्यावर तुमचे पाय मागे फिरवू शकता, पुढे मागे फिरवू शकता. याचाही तसाच परिणाम होईल. मधुमेहामुळे ज्यांना पायांना बधिरता येते त्यांनी स्वतःवर जास्त ताण न घेण्याची काळजी घ्यावी. दररोज रात्री 70 मिनिटे तुमच्या या छोट्याशा विश्वाची काळजी घेतल्यास तुमचं शरीर नक्कीच तुमचा आभार मानेल. आणि आता वेळ आहे तिसऱ्या आणि सर्वात गुप्त बिंदूची. हे ते ठिकाण आहे ज्याला पाठदुखी बरी करण्यासाठीचा मुख्य स्विच म्हणता येईल. तुमच्या गुडघ्याच्या मागे असलेली पोकळी या ठिकाणी असलेल्या एका मर्मबिंदूला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व दिलं जातं आणि प्राचीन काळापासून पाठदुखीवर उपचार करण्याचं ते एक प्रमुख केंद्र मानलं गेलं आहे. पण गुडघ्याच्या मागे असलेल्या या दुर्गम जागेचा पाठीवर इतका प्रभाव का पडतो? खरं तर ही जागा एक महत्त्वाचा छेदनबिंदू आहे, जिथून सायटिका नर्व नावाची एक खूप जाड नस पाठीपासून पायांच्या बोटांपर्यंत जाते. जेव्हा या भागातील स्नायू ताठर होतात तेव्हा या नसेवर दाब येतो, ज्यामुळे पाठीत जडपणा किंवा तीव्र वेदना जाणवतात. त्यामुळे या महत्त्वाच्या केंद्रातील ताण हळूहळू कमी केल्यास अनेक प्रकारच्या पाठदुखीपासून प्रभावीपणे आराम मिळू शकतो. या बदलाचे परिणाम उत्तम प्रकारे दाखवणारी एक व्यक्ती म्हणजे लखनौचे 72 वर्षीय सेन काका.
धूम्रपान सोडवण्यास सांगितल्यानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एक अभिनेता म्हणून काम करण्यात घालवलं होतं. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आणि वयाच्या 17व्या वर्षापर्यंत पाय उचलणं आणि खाली ठेवणं सुद्धा कठीण झालं होतं आणि अखेरीस त्यांनी व्हीलचेअरचा आधार घेतला होता. त्यांनी अनेक उपचार करून पाहिले, पण त्यांचा परिणाम काही दिवसांपेक्षा जास्त टिकला नाही. पण जेव्हा त्यांनी गुडघ्याच्या मागे हा मसाज सुरू केला तेव्हा एक चमत्कार घडला. केवळ एकाच झटक्यात त्यांची पाठ, जी सरळ करताना खूप वेदनादायी होती, पूर्णपणे बरी झाली. आता ते आपले पाय सहजपणे सरळ करू शकतात आणि 3 उपचारांनंतर 40 वर्षांहून अधिक काळ त्यांना सतावणारी पाठदुखी जणू कधीच होतीच असं वाटत नाही. इतकंच नाही तर 1 महिन्यानंतर सिंकाका व्हीलचेअरपासून मुक्त होऊन स्वतःच्या पायांवरती उभे राहू शकले आणि पायांशिवाय फिरूही शकले. त्याने आत्मविश्वासाने घोषित केलं, आता मला पाय किंवा व्हीलचेअरची गरज नाही. केवळ एका बोटाने माझं आयुष्य बदललं आहे. ते कसं ते इथे सांगितलेलं आहे. हे खूप सोपं आहे. खुर्चीवर बसा आणि तुमचा गुडघा किंचितसा वाकवा आणि तुम्हाला गुडघ्याच्या वाटीच्या अगदी मागे एक पोकळी जाणवेल. हाच तो बिंदू आहे ज्यावर दाब तीव्र करायचा आहे. दोन्ही हातांच्या अंगठ्याने त्या बिंदूवर 1, 2, 3 असे मोजत 3 सेकंदांसाठी दाब द्या. हा दाब किंचित वेदनादायी पण आरामदायक वाटला पाहिजे. मग हळूहळू दाब सोडा. हे सुमारे 5 वेळा पुन्हा करा. पण जर तो भाग खूप सुजलेला किंवा गरम असेल किंवा तुमचा रक्तदाब जास्त असेल तर जास्त खोलवर दाब देऊ नका, याची काळजी घ्या. तुमची ही एका बोटाची मालिका अनेक वर्षांपासूनच्या वेदना नाहीशा करण्याची गुरुकिल्ली ठरू शकते. तर आता ते 3 गुप्तबिंदू तुमच्यासारखे आहेत. तुमच्यापैकी काहींना आश्चर्य वाटत असेल, प्रत्येकासाठी 3 उपाय आहेत. काळजी करू नका. आता मी तुम्हाला एक संक्षिप्त मार्गदर्शन देऊन जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराचं ऐकून एक वैयक्तिक सुधारणा योजना तयार करू शकाल. 3 बिंदूंना विचार न करता मालिश करण्यापेक्षा हे खूप जास्त प्रभावी असेल आणि तुम्हाला बदल अधिक प्रभावीपणे जाणवेल. सर्वप्रथम ज्यांना सकाळी उठल्यानंतर किंवा उभं राहिल्यावर सर्वात जास्त पाठदुखीचा त्रास होतो त्यांनी यापासून सुरुवात करावी. ज्यांना बुटांच्या लेस बांधताना किंवा चेहरा धुताना पाठ वाकवण्याची सुद्धा भीती वाटते त्यांनी 3ऱ्या पद्धतीपासून सुरुवात करावी, म्हणजे गुडघ्याच्या मागच्या पोकळीवर मालिश करावी. पाठदुखी कमी करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यानंतर ज्यांना पायऱ्या चढताना किंवा उतरताना किंवा बराच वेळ बसल्यानंतर पहिला श्वास घेताना गुडघेदुखीचा त्रास होतो त्यांनी पहिल्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करावं, म्हणजेच मांडीच्या पुढच्या भागाला मालिश करणं. गुडघ्याच्या आधाराच्या या मुख्य स्तंभावरती लक्ष केंद्रित केल्याने गुडघ्यांवरील ताण लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. शिवाय ज्यांना संपूर्ण शरीरामध्ये थकवा किंवा सुस्ती जाणवते किंवा ज्यांना वेगवेगळ्या भागांमध्ये आलटून पालटून वेदना होतात आणि झोपेतून उठल्यानंतरही आराम मिळत नाही, त्यांच्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे पायांचे तळवे सर्वात फायदेशीर ठरेल. थकवा संपूर्ण शरीरामध्ये जाणवतो आणि पायांच्या तळव्यांपासून सुरुवात केल्याने संपूर्ण रक्ताभिसरण सुधारेल, ज्यामुळे पायांची चेताकेंद्रे सुधारतील. पण कोणतीही पद्धत कितीही प्रभावी असली तरी जर ती सातत्याने वापरली नाही तर ती निरर्थक ठरते. ज्ञान जेव्हा तुम्ही आचरणात आणता तेव्हाच ते तुमच्या अंगी भिनतं. पुण्यात राहणाऱ्या 72 वर्षीय साने काकू आहेत. यांनी आपलं काम सुरू करण्याचा एक खरोखरच विलक्षण मार्ग शोधला. ज्या दिवशी त्या मसाज करून घ्यायच्या त्या दिवशी आपल्या कॅलेंडरवर फुलाचं स्टिकर लावण्याचा त्यांनी नियम बनवला होता. हे त्यांनी स्वतःला दिलेलं वचन होतं. जसजसे स्टिकर जमा होत गेले तसतसं त्यांनी एक दिवसही त्यांना हात लावला नाही. परिणामी त्यांनी वर्षानुवर्ष वापरत असलेली वेदनाशामक औषधे सोडून दिली. तुम्ही सुद्धा दररोज रात्री 3 मिनिटे केसांची काळजी घेण्याचा एक विधी म्हणून हा मसाज का करत नाही? उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या आधीपासून असलेल्या सवयीमध्ये याचा समावेश करू शकता. मी दात घासल्यानंतर हे करेन, तुम्ही हे किती विसरणार नाही हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. डोक्याचा इतका साधा मसाज खरोखरच वर्षानुवर्ष होणाऱ्या जुनाट वेदना नाहीशा करू शकतो का? व्हिडिओ पाहिल्यानंतरही तुमच्यापैकी काही जण अजूनही साशंक असतील. सुरुवातीला माझीही तीच अवस्था होती, पण अखेरीस मी तुम्हाला दिल्लीत राहणाऱ्या 86 वर्षीय कपूर यांची कहाणी सांगते. त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी हा सराव सुरू केला आणि ते 86 जे 30 वर्षांपासून त्यांच्या शरीराचा भाग होते त्यांनी फक्त 2 महिन्यातच सोडून दिलं. आणि अलीकडेच त्यांनी त्यांच्या नातवाच्या लग्नामध्ये चब नृत्यसुद्धा केलं आहे. जे मोठ्याने हसून म्हणाले, जेव्हा आपल्याला वाटतं की खूप उशीर झाला आहे तीच खरं तर सर्वोत्तम वेळ असते. सुरुवात करायला कधीच उशीर होत नसतो. वेदना हे वयाचा कधीच अडथळा ठरत नाही. योग्य काळजी घेतल्यास 80 किंवा 90व्या वर्षीसुद्धा वेदनामुक्त आणि उत्साही जीवन जगणं पूर्णपणे शक्य आहे. आज मी सांगितलेल्या 3 सवयी वेदनामुक्तीसाठी सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर मार्ग आहेत. त्यासाठी कोणत्याही महागड्या उपचारांची किंवा गुंतागुंतीच्या सिद्धांतांची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त तुमची बोटे बरी होण्याची
तुमची इच्छाशक्ती आणि दररोज रात्री 3 मिनिटांचा छोटासा शिस्तबद्ध सराव करण्याची गरज आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुम्ही त्या अनेक वर्षांपासून वेदनेतून मुक्त झाला तर तुम्ही सर्वात आधी काय कराल? तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत पुन्हा सहलीला जायला आवडेल का? किंवा तुम्ही बागकाम किंवा मग शिवणकाम यासारख्या काही गोष्टी करायला तुम्हाला आवडेल? तुमची स्वप्ने खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.